ग त्याला ड्रायफ्रूट बासुंदी वाढ, महागातली आहे, बिचाऱ्याने कधी खाल्ली नसेल ना. बसला असंच आमच्या सोबत जेवायला, आता पोटभर जेव बाबा. उर्मिला, त्याला स्वीट वगैरे वाढ. नाही पुन्हा आयुष्यात मिळेल नाही मिळेल काय सांगावं, नाही का? नाही बाईसाहेब, मी भूक असेल तेवढंच खातो. कुठ्या काय वाढू तुला? नाही नको नको. चिकू, राणी वहिनी बघ कसल्या खुश आहेत. अरे अजुब्रो होणारच ना, तिचा लाडका भाऊ आलाय भाई. बर राणी, आपल्याला घरी जायचंय, तू आवर, आपलं जेवण झालं की निघू. अरे हो, मी आवरते बर का. आलेच मी बॅग भरून. घरी जायला मिळणार आहे म्हणून खुश दिसतेस. नाही सर, घरी जायला मिळेल म्हणून नाही. तुम्ही आज जे गोट्या बरोबर वागलात ना, ते बघून बरं वाटलं. तुम्ही त्याला मान दिलात, सगळ्यांबरोबर जेवायला बसवतात, ते बघून खुश आहे मी. तुला चांगलं माहिती आहे मी ते का केलंय. सर तुम्ही ते का केलत ना, त्याच्यापेक्षा तुम्ही ते केलत हे जास्त महत्वाचं आहे. अहो, आज रक्षाबंधनाच्या दिवशी जर माझ्या भावाला जमिनीवर बसून जेवायला लागलं असतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. रक्षाबंधनाच्या दिवशी जर माझ्या भावाचा अपमान झाला असता ना, तर मला बघवलं गेलं नसतं. सर तुम्ही जे काय केलत ना, त्याच्यासाठी लई थँक्यू. तुझ्या थँक्यूची काही गरज नाहीये मला, आणि माझ्याशी गोड बोलायचा प्रयत्न करू नकोस. काही हाती लागणार नाही तुझ्या. सगळेच माणसं खोटं वागतात असं का वाटतं तुम्हाला? आता तुम्ही माझ्याशी खोटं वागताय म्हणून मी पण वागलंच पाहिजे असं नाही ना? बस, खूप बोललीस. खोटं बोलतोय म्हणजे मग काय तुझ्यासारख्या फडतूस कामगार मुलीला मी माझी बायको मानू? थोडी लायकी तरी आहे का? हे काय? तुझी हिम्मत कशी झाली? माझ्या बेडरूम मध्ये तुझ्या कुठल्याही वस्तूला काही जागा नाहीये, हे तुला चांगलं सांगितलं होतं मी. माझ्या बेडशीटला स्पर्श झालेला सुद्धा चालला नव्हता मला, आणि तू ही फ्रेम इथे ठेवलीस. नकोय मला ती इथे. तुम्ही असं मी ठेवली होती ती फ्रेम, तिथं काय बिघडलं एवढं? माझ्या आई भावांचा फोटो आहे यात. तुम्ही पेकायला नको होता. बायको म्हणून नाही, माणूस म्हणून तरी विचार करा तुम्ही माझा. माझं आयुष्य ते दोघं, माझ्या आई वडील ते. मग मी काय करू? हे बघ,
मला त्या वस्तीतून आलेल्या गलिच्छ वस्तू माझ्या बेडरूम मध्ये नको आहेत. अगदी तू सुद्धा. ऑलरेडी एक घाण सहन करतोय मी त्या वस्तीतली. मला आणखी त्रास नकोय माझ्या डोक्याला. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, या बेडरूम मध्ये ना तुला किंमत आहे, ना तुझ्या कुठल्या शब्दाला, ना तुझ्या वस्तूंना. आणि आता ना इथून निघायचं. आणि परत नाही आलीस तरी चालेल. राणी आली. आणि तू महाडिकांची सून आहेस. ह्या घरातून जावं असं मला अजिबात वाटत नाहीये. काय रीतीवाती पाळाव्या लागतात. जाशील तशी परत ये. सुखरूप आहे. या घराला तुझी सवय झाली. करेक्ट आहे बाबा. या घराला राणीची सवय झालीच आहे, पण दादूला जरा जास्तच झालीये. हो ना, वहिनी आल्यापासून दादा आपल्याशी नीट बोलला सुद्धा नाही. काय चिकू? हो ना यार जुब्रो, पण ठीक आहे, राणीसाठी आपण दादूला समजून घेऊयात. राणी, काय झालं? सारखी दादूकडे का बघतीयस तू? म्हणजे तुझी जायची इच्छा नाहीये का? हो ग चिकू, वहिनींचा चेहरा खूपच पडलाय. काय वहिनी, नवऱ्याला सोडून जावंसं वाटत नाहीये का? काय दादा, तुला पण वाटत असेल ना वहिनीने जाऊ नये म्हणून? पण डोंट वरी, वहिनी लगेच येतील. काय वहिनी, याल ना? इथून निघायचं. आणि परत नाही आलीस तरी चालेल. हो. जाते मी. काय झालं राणी? अशी अचानक एकदम निघालीस? काय नाही बाबा, ते गोट्याला खूप वेळ थांबवून ठेवलं ना मी. त्याला पण पुढे काम असतील म्हणून म्हटलं लवकर निघावं. आणि कधी येतो मी असं म्हणावा. सावकाशचा. हो, येते आबा. असू दे, सुखी राहा. तुझ्या सुखाला कोणाची नजर नको लागू दे. आणि इंद्रा, हा, हिला माहेरचा माणूस घ्यायला आलाय. तसंच तुला तिला आणायला जायचंय. हो, चालेल. तो येईल. सौभाग्यवती भव. आनंदी राहा, हसून खेळून राहा. आणि बाळा, घरी गेलं की आठवणीने फोन करायचा बरं का. सांभाळून जा. काळजी घ्या. हा.
दादू, तुला बायकोला बाय करावं असं वाटत असेल ना? कर कर बाई, आम्ही नाही चिडवणार. प्रॉमिस प्रॉमिस. काळजी घे. आबा, तुझ्या घरात आहे गाडी, गाडीतनं जा. आबा, गाडी कशाला? मी जाते की गोट्याबरोबर. तू गोट्याबरोबर सायकलवरनं गेलीस ना, काय मलाही काही वाटणार नाही, पण ते माझ्या मनाला पटत नाही. भाडेकांची सून आहेस, सुखरूपपणे जा, गाडीत जा. पण आबा, खरंच गाडीची काही गरज नाही. मी सांगतो म्हणून जाशील? गाडीतनं जा. ठीक आहे. राणे, तू ये गाडीनं, मला परत सायकल घ्यायला यावं लागेल ना. बर, तू हो पुढं, मी येतोच मागणं. येते आबा. सतत कसं काय इंद्रा त्या राणीसाठी उभा राहतोय, मालती काकीच्या विरोधात जातोय. इंद्रा असं का वागतो ना, मला काही सुचतच नाहीये. मला पण समजत नाहीये. माझंही डोकं काम करेन असं झालंय. सगळ्यांनी त्या राणीचा राग राग करावा म्हणून मी सतत प्रयत्न करतेय, पण सगळं उलटच होतंय. आता पण बघ ना, तिला निरोप द्यायला सगळेजण बाहेर गेले होते. तिला असा निरोप देत होते की जसं काही ती कायमचं घर सोडून निघून चालली. देव करो आणि ती कायमच्या घरातून बाहेर जाऊ. मला नाही वाटत ती इतक्यात आणि सहजासहजी इथून निघून जाईल. कशी नाही जात? मी आहे ना तिला या घरातून कायमचं बाहेर ठेवायला. मी आता असे प्रयत्न करणार आहे, ती एकदा या घरातून गेली ना की पुन्हा कधी इथे येऊच नाही. उर्मिला, मी तू आपण कितीही प्रयत्न जरी केले तर इंद्राची इच्छा हवी ना. त्यालाही वाटायला हवं की राणीने इथे परत येऊ नये. खाली डायनिंग टेबलवर बघितलंस ना काय झालं. त्या इंद्राचं बोलणं वागणं बघून वाटते तुला तो इथे राणीला परत येऊ देणार नाही म्हणून. पण त्या इंद्राला त्या राणीचा आणि तिच्या माणसाचा कळवळा एवढा काय यायला लागलाय ना, ते कळायला मार्ग नाहीये. मार्ग काढावा लागेल. स्पीड बघितलंस त्याचा? इंद्राच्या कामाचा स्पीड बघताना तो त्याचं टार्गेट असं अचीव करू शकेल. अँड आय वोंट लेट हिम डू दॅट. कारण तसं जर का झालं ना तर ती खुर्ची सहजासहजी मिळवणं शक्य होणार नाहीये. त्याच्यासाठी तुला त्या इंद्राच्या वाटेवर काटे पेरावे लागतील आणि मला ती राणी कायमची या घराबाहेर राहील याचा बंदोबस्त करावा लागेल. There you are. I'll have to do something concrete. Let me think, उर्मिला. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की हातून सगळं निसटून जायच्या आधी ते काबीज करायला हवं. पण सगळ्यात आधी तो इंद्रा एवढं चांगलं का वागतोय त्याचं सिक्रेट शोधून काढावं लागणार आहे आपल्याला. ही फॅक्टरी, हे घर, हे जर आपल्याला हवं असेल, त्याच्यावर जर आपल्याला हक्क दाखवायचा असेल ना, तर हे घर आपल्याला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी पोखरून काढावं लागणार आहे. विक्रांत, या घराचे वासे कसे फिरतील याचा पुरेपूर बंदोबस्त करावा लागणार आहे आपल्याला.
त्यासाठी हे कन्फर्म करायला हवं की इंद्राचं वागणं खोटंय की खरंय. ते तर कन्फर्म होईलच. इंद्रा सगळ्यांसमोर उघडा पडेल, कारण इंद्र आणि राणीच्या मध्ये ही उर्मिला आहे. जितो अरे गाडी कोणाची आली म्हणाची? बाबा आले तो. अरे ही तर आपली राणी आहे. अरे होय की राणी, 5 परतवेला आलीस का काही? हो. लयच भारी काम झालं बघ. मॅडम, राणी मॅडम, तुला आवाज देते ती. मला? तुम्ही मला मॅडम बोलताय का? होय. मी येऊ का? हो चालेल, या तुम्ही. अयो राणी, कशी आहेस? 5 परतवण्याला आली का काय? हो. सुरेखाताई, बुवा, आव बाहेर या की, राणी आली आपली. बरेच. हो बरं. राणे, बरं झालं तू आलीस. तुझी लय आठवण येत होती अगं. मला पण तुम्हा सगळ्यांची लई आठवण येत होती. राणी आलीस तू? मालती आई, ती बॅग गेल्यापासून घरात किती शांत आणि प्रसन्न वाटते नाही? हो तर, मला तर अगदी शांत वाटते आता. पण त्या दिवशी इंदिरा भाऊजींना कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या राणीबरोबर लग्न केलं तेच कळत नाहीये. ती मुलगी या घरात आली आणि हसतं खेळतं घर 4 दिवसात उद्ध्वस्त केलंय तिने. आता गेलीये ना तर पुन्हा या घरात येऊच नाही असं वाटतंय मला. उर्मिला, असं का बोलतेस ग? काय तिने एवढं वाईट केलंय आपलं, सांग बघू. वहिनी, तिने अजून काय केलं की तुम्ही वाईट केलंय म्हणणार आहात? माझ्या समोर त्या मुलीची बाजू घेताना 100दा विचार करा. आधीच माझं डोकं आणि घर नासवलं त्या मुलीने, त्यामुळे तिच्या वागण्याला खतपाणी घालू नका. तिची पाठराखण करणं, तिला माया लावणं, तिचं कोड कौतुक करणं, हे सगळ्यांना थांबवा आता, कळलं? मालती, अगं जे मला थांबवायला सांगतेस ते तू सासू म्हणून करायला पाहिजे. इतकी गुणी आहे ती राणी. तिच्या येण्याने घरातली सुख शांती नाही गेली तर तुमच्या रोजच्या जाचानं घरात वाद होत आहेत. सुरके, आता पोरीला बघून तुझ्या जीवात जीव आला ना? राणी, कशी आहेस ग? बरी आहे जितू दादा मी. ए बावळे हो, राणी म्हणताय तिला. आता ती महाडिकांची सून झाली या, आणि आपली मॅडम. तेव्हा इथून पुढे आता राणी मॅडम म्हणायचं तिला. हाय का आता? अहो दादा, आता मी आपल्या माणसात आली की नाही? मग मी तुमच्यातलीच आहे. मला राणीच म्हणायचं. हे मॅडम बिडम बोललात ना तर बोलणार नाही बरं का मी तुमच्याशी. नाही नाही राणी, तसं काय करू नकोस. अगं आम्हा समजायचीच प्रश्न पडला होता. आता इंदिरा साहेबांची तू बायको झालीस म्हणजे तुला आता काय म्हटलं पाहिजे. पण राणी, काय बी म्हण, तू जशी पहिली होतीस करायस अगदी तशीच आहेस. अगं सुरके, अगं बघतीयस काय ववाल की पोरीला? वय सुरेखाताई, आम्ही पण ओळखतो. लय गोड दिसतेस बघ. सुखात आहेस ना? हो, सुखात.
राणी इंद्रा सर काळजी घेतात ना ग तुझी. हो, लई प्रेमानं सांभाळतात ते मला. मग चांगले, अशीच चांगली राहा बघ. अगं तू नुसतीच नशीबवान नाहीस तर लय गुणाची आहेस बघ. सुखाचा संसार करशील माहिती आहे आम्हाला. आता ताई, तुझ्या डोळ्यात पाणी. अगं राणी, आनंद अश्रू आहेत हे. अगं आमच्या समोर लहानाची मोठी झालीस बघ. आमची एवढीशी पोरगी एवढ्या मोठ्या घरात, मानाच्या घरात गेली म्हणून. गिळायचं असेल ना तर खाली बसायचं. माझ्या घरच्या सुनेचे, माझ्या इंद्राची बायको होण्याचे अधिकार मी तुला कधीच देणार नाही. आता तुझ्या अब्रूशी मी असाच खेळ करणार आहे. तुझ्यासारख्या घाणीनी ही अशीच घाण साफ करायला हवी. ही जागा आहे तुझी.